आमुची प्रार्थना, ही आमुची प्रार्थना. दल्या एकटीला चाले कंकीला तुमच्या येणार बा नाही लदल्या एकटीला चाले कंकीला तुमच्या येणार बा आधीच एकदा समजे कोणी मिळून जायचा लया गेलो दल्या जायचा लया गेलो दल्या मठवल वलती आणली दल्या वलतीत लाया पलल दल्या पाण्यात ताता मोल्ला दल्या बच्चन खाली बसलो दल्या बंद 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 लल्ल दल्या. हा बंगला, ही गाडी, ही दौलत सगळं काही लोनवर घेतलेलं आहे. हा बंगला, ही गाडी, ही दौलत सगळं काही लोनवर घेतलेलं आहे. पण तो गावाकडचा गाड्या मात्र निराशपणे आपल्या झोपडीकडे मान खाली घालून पाहिजे. कारण जेव्हा आपण शोधायला जातो आणि त्या भांडणामुळं मला काय वाटलं हे जेव्हा सांगायची वेळ येते तेव्हा आपल्याला शब्द सापडतात का रे पटकन? नाही सापडत. येस. मग ते शब्द कधीतरी आपण एकटे निवांत बसलेलो असलो ना संध्याकाळी, है ना, त्या संध्याकाळच्या कातर वेळामध्ये की जेव्हा सूर्य मावळतीला चाललेला असतो, पक्षी आपल्या घरट्याकडे चाललेले असतात आणि तुम्ही कुठेतरी चहा घेऊन निवांत बसलेले असता, मन शांत असतं आणि मग त्या शांत मनातून लहरी बाहेर येतात आणि त्या लहरी असतात शब्द लहरी. त्या भावनांचा तो कल्लोळ असतो आणि हा भावनांचा कल्लोळ जेव्हा आपल्या मनाच्या गाभाऱ्यातून शब्दरूपी बाहेर पडतो तेव्हा ती असते कविता. लाडू लाडू रे लाडू उंचा काळ्या मेघवानी दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला भटामंदी हासू जरी कना वाकला. घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. बस रुख बदले तो किनारे बदल जाएंगे, किनारे बदल जाएंगे. और ही पगली प्रकाशनी तेजनी आणि ध्यासनी वाटली आणि दोषीचा मिलनाचा प्रवासनी. भक्तिनी आणि शक्तीने वृत्तीने विरक्तीने सर्वपतेतून सायुज्यतेच सामावणारी मुक्ती. ज्ञानदाता मोक्षदाता तेज पुंजारस्त्री तिमिराची देशाने लढतो हिरण्य प्रतीकास्त्री. औक्षणमी आणि मीच आरती औक्षणमी आणि मीच आरती मनी उजळल्या असंख्य ज्योती एक